तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला असा फोन आला आहे का, तिथे समोरची व्यक्ती म्हणते की ते CBI किंवा नार्कोटिक्स किंवा पोलीसमधून बोलत आहे आणि तुमचे आधार कार्ड कोणत्या तरी गुन्ह्यात वापरले गेले आहे. त्यानंतर ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवर येण्यास सांगतात आणि म्हणतात की तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेलं आहे. जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. पण थांबा, घाबरू नका, कारण डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही गोष्ट भारतीय कायद्यात अस्तित्वातच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की तरी काय आणि अशा फेक कॉलपासून स्वतःला कायदेशीररित्या कसं वाचवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुयश आणि स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनलमध्ये मॅन विथ मल्टी टॅलेंट या चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे आपण कायद्याची कठीण माहिती सोप्या भाषेतून समजावून देतो. सर्वात आधी समजून घेऊया की हा डिजिटल अरेस्ट स्कॅम नक्की काय आहे. सायबर गुन्हेगार तुम्हाला स्काईप किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की समोरची व्यक्ती पोलिसांच्या वर्दीत आहे. मागे पोलीस स्टेशनसारखे बॅकग्राऊंड आहे. ते तुम्हाला सांगतात की तुमच्या नावाने एक पार्सल पकडले गेले आहे, ज्यामध्ये ड्रग्ज किंवा बेकायदेशीर गोष्टी आहेत. ते तुम्हाला धमकावतात की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कॉल कट करू शकत नाही. यालाच ते डिजिटल अरेस्ट असे म्हणतात. आणि मग ते केस रफादफा करण्यासाठी लाखो रुपयाची मागणी करतात. आता यावर कायदा काय सांगतो ते नीट ऐका. भारतीय न्यायसंहिता म्हणजेच BNS किंवा कोणत्याही कायद्यानुसार पोलीस कोणालाही व्हिडिओ कॉलवर अटक करू शकत नाही. चौकशीसाठी पोलिसांना तुम्हाला कायदेशीर नोटीस जे आपण BNS सेक्शन 35 खाली किंवा जे जुने CRPCची कलम 41A याप्रमाणे आपल्याला द्यावी लागते, म्हणजे त्या पोलिसांना द्यावी लागते. अटक करण्यासाठी पोलिसांना तुमच्या घरी प्रत्यक्षात यावे लागते. कोणतीही सरकारी एजन्सी जसे की CBI, ED, स्काईप किंवा व्हॉट्सअपद्वारे चौकशी करत नाहीत किंवा ते व्हिडिओ कॉलवर बोलत नाहीत. त्यामुळे जर कोणी व्हिडिओ कॉलवर तुम्ही अरेस्ट आहात असे म्हणत असेल तर समजून जा की हा 100% फ्रॉड आहे. मग याच्यापासून बचाव कसा करायचा? जर तुम्हाला असा कॉल आला तर तुम्ही काय करावे लक्षात घ्या. तर तुम्ही घाबरायचं नाही, शांत राहा. त्याने निर्माण केलेल्या भीतीला बळी पडू नका किंवा कॉल कट करा. तुम्हाला धमकावले तरी सरळ कॉल कट करायचा आणि नंबर ब्लॉक करायचा. महत्त्वाचं म्हणजे पैसे देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत भीतीपोटी कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. आणि सायबर क्राईमला रिपोर्टिंग करा. यासाठी लगेच 1930 नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन या नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवा. हे खूप महत्त्वाचे आहे. तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर मित्रांनो, गुन्हेगार तुमच्या भीतीचा फायदा घेत असतात. त्यामुळे सतर्क राहा आणि हे ज्ञान हेच तुमचे शस्त्र आहे. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून ते अशा फसवणुकीपासून वाचू शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मॅन विथ मल्टी टॅलेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.